नमस्कार मंडळींनो, मी संदेश तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी गावी आले कोकणामध्ये आणि आज आमच्या वाडीमध्ये आणि घरामध्ये आमची ग्रामदेवतेची पालखी येत असते. तर ती पालखी आम्ही आता आणण्यासाठी आम्ही दुसऱ्या वाडीमध्ये म्हणजे मानकऱ्यांकडे जात असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान असा व्हिडिओ होणार आहे. तर जाव्या मंडळी त्या पालखी आपण आणण्यासाठी आलो. आपल्या वाडीतल्या मंदिराजवळ हनुमंताच्या मंदिर सर्वजण इथे हे लोक इथे जमलेत. आपण आता पालखी आणण्यासाठी चाललो मानकऱ्यांकडे. सर्व मानकरी म्हणजे मानकऱ्यांकडे जातोय, सर्व येत आहेत आता. तर आता आपण आलेलो आहोत गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये. मंदिराचं काम तसं चालू आहे बऱ्यापैकी. असं आहे बघा, छान असं. तिथे आपली ग्रामदेवतेची पालखी असते. सध्या काम जोरात चालू आहे इकडे. इकडे आहे श्री देव सोमेश्वर मंदिर. चला, आणि हा आपला मंदिराचा परिसर छान असा. मंदिराच्या समोरचा सार आपल्याला पाहायला भेटते इकडे. आणि ह्याच्यावरती लाट अशी फिरत असते छान अशी जत्रेमध्ये. जत्रेला सर्वांनी या असा बंटी बोलतो इकडे. सर्व गाड्या आल्यात आपल्या इकडे आता. सर्व मुंबईकरी, गाववाले, पुणेवाले सर्व आले तिकडे हा पालखीसाठी. पालखी आपली निघालेली आहे आता वाडीमध्ये आपल्या. चला, आपली पालखी निघालेली आहे. थांबा आलूया. कोरोना चिवडा वाटला ना अजून. हे इकडून घ्या झेंडेवाले. जरा काका हो, कोण आहेत जरा पाठीवर वग जाय कलम जायचं सांग पालखीचं आगमन झाले. सर्व ग्रामस्थ मंडळी इथे बसलेले छान असे. आता नाश्ता पाण्याचा कार्यक्रम आहे इथे. पालखीचे आलेले आहेत इथे. आज दुसरा दिवस आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आपली वाघजाय कलमजाय झोलाय नवलाय सुकाई मनाई देवभैरी यांचं आगमन झालेलं आहे जांभूळवाडीमध्ये. सकाराम लोलम यांच्या घरी आज आगमन झालं आहे आणि मोठ्या उत्साहानं आज गावातील सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आमचे मुंबईचे देखील जे आक्रमणी आहेत ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत.
आणि आता सगळे आम्ही काय नाश्ता येणार याची आतुरतेने वाट आलू चाल ना जरा. कुठे जाणार डायरेक्ट इकडे? अच्छा. काय हा बिस्किट क्रॅक जा अरे थंडा काहीतरी द्यायला पाहिजे होता. थंडा द्यायला पाहिजे होता. काय बिस्किट अरे संपली संपली सर संपला. संपली संपली येतोय येतोय थम्सअप काय तर स्प्राईट येतोय स्प्राईट येतोय. स्पेशल असा फंटा अजून काय आहे? थम्सअप. ओके रवींद्र वाटण्याचं काम करतो इकडे. हो हो सॉरी 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 मोठी परत घ्या परत घ्या काका इकडे वाटण्याचं काम चालू. किती आहे तिकडून बाटल्या? भरपूर आहेत वाटतो. हा परत घ्या परत दादा परत घ्या परत हात तो लावूस ते एक दुसरं असेल. छान छान मस्त. हे घे घे बाबू साईडला वा घे. लवकर घ्या. थंडगार पॅप्सी कोको कोला मिरिंडा काय पण घ्या फक्त एकच घ्या. दोन दोन पाहिजे बोलतो काकाकडे. दोन दोन पाहिजे. संपला संपला येतो. काला कट्टा घ्या. काला कट्टा नको रे. चटचपट आणि लगेच खालती. संपला संपला. चला परत. अरे सावकाश सावकाश सावकाश. काय आणलं ए सौरभ? चल वाटत नाही पाणी वाटतंय. अरे 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 संपला. अरे जर वरडला असेल तर जपली जरा. येणार आहे आज येईल बघ. आता सांगताना अरे हायच कुठे लक्ष? हा लक्ष्मण काय मुंबईतून आलास आणि हायच कुठे तू? कुठे जाऊ? मी इकडे शोधतोय तुला जाऊ वाडीत कुठं? तू तिकडे
यश काय आहे याच्यात? आईस्क्रीम आहे, मस्त थंडगार आईस्क्रीम. या ठिकाणी या शिमगे महोत्सवामध्ये हां घरोघरी जेव्हा पालखी जाते विविध प्रकारचे आयटम या ठिकाणी कायच करू आईस्क्रीम असे थंडगार पेय. काही आईस्क्रीम हा एक आनंददायक क्षण असतो. कसं वाटतं बघा? घराघरामध्ये जेव्हा पालखी जाते हा ना. तेव्हा विविध प्रकारचे आपल्याला पदार्थ खायला मिळतात. हे कोकणचं एक वैशिष्ट्य मांडलं जातं. धन्यवाद. लक्ष्मण काय खातो ते आता? आम्हाला आता थंडगार आईस्क्रीम दिले. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी थंडगार आईस्क्रीमचा आस्वाद घेताना या ठिकाणी आमचे सगळे वाजवा ना. हो याला आम्हाला लाटायचं वाजवा. वाजवला किती वाज. अरे उचला उचल काय ना कोण ना तो पहिली लहान पोरं असायचे काजू कतरे उचलले मी उचलले बघा असे आम्ही ना पहिले जुजायचो असं लहान पोरं असायचे तेव्हा काय राहू द्या, काजू कतरी गेलो. एक ट्रेन खाऊ नको. हे खायची मजा तुम्हाला नाही कळणार महिन्यानो. खाऊन बघा. आता तरी काजू कतरी भेटते पहिला तर गुळ किंवा नैवेद्य. गुल. ठेव. वेळ आता ग्रामदेवतेची पालखी आमच्या घरी येते आता. बोल चला चला बोलतोय तो बोलायचं काय? समोशाला चटणी नाही. गरम गरम आहेत. गरम गरम उकडते तेलातले. याला दे पाहिलं इकडे. गरम आहेत गरम आहेत. इथेच बनवले कढईमध्ये. कोपरं खा ना आम्ही खा. कोपरं खा फक्त आणि मसाला तर नंतर खा. कसा खातो
हे एकच बस झालं तुला 2 ते 3 पाहिजे होते हा काय मधुवादाचा इथेच आहे मधुवादाचाच आहे तो मला नको घेऊ ह्याला नको घेऊ बोलतो समोसा 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 15 रुपये फक्त 15 रुपये समोसाची साईज बघ समोसा जम्बो समोसा गरम समोसा गरमागरम समोसे समोसे डबल पेंट लागले 2 हात आहेत त्याने पण द्या पापडा समोसा चला समोसे संपत आले सर्व बरेचसे समोसे मस्त खातात वर आवडीने खातात अरे हे काय ए सलोनी हे काय हा काय आम्ही घरी नेतो घरी नेतो वा आगे ही आमची चकुली आमची खुश खुश एकदम खुश इकडे बाबू काय कुठे नेतोय इकडे हा घरी नव्हतं घरी नेतोय घरी घेऊन ये. एवढे वा वा मिळत नाही बोल ना आता गोळा दिला ही आज 5 समोसा खाणार आहे आले काय आहे असं आता पालखी बसली आपल्या घरी हा आणि हे काय आपलं अल्पाहार काय आता चालू आहे काय सध्या हा? अल्पाहारामध्ये काय काय आहे सध्या काय समोसा आहे, समोसा तर फ्रुटी पहिला खाऊन आहे, झालेला आहे गुलाबजामुन आहे फ्रुटी आहे वेफर्स आहे वेफर्स गुलाबजाम आहे. लाडू आणि आणि दिवसभर भेटतो फक्त पालखी बरोबर आपल्याला थांबायला लागतं असं. गरज नाही, नसते. नाही. फक्त मध्ये एकदा खाली करून यायचं. कोकण शिंगा फक्त कोकणामध्येच बघायला यावा प्रसाद म्हणून खातो एका माणसात 3 लाडू एका मग चालतं ते आता माणसाप्रमाणे देतो आम्ही आता संतोष काय थैली आणलीस का काय हा थैलीत पण भरून घेऊन जाते दुधाची पिशवी आली इकडे डायरेक्ट द्यायची थंड गोडे डायरेक्ट तोंड लाव. एक नानू काय आणलंय पेटाव पेटाव ये लवकर बाटलीत एक मसाला हे बाटली हो मसाला छास राख्या दे तर मला दे नाही घे घे मसाला छास राख्या बी नाही. एक नंबर सही आयटम आहे मस्त आहे झाली फोडून दाखवा फक्त आम्हाला अशी लक्ष दे राखा इकडे अरे यार संदेश तू ना सगळीकडे पाणी पितोय बाल्या. दे दुधाची पिशवी एक दुधाची पिशवी दुधाची पिशवी ही इथं आमचा देवाला पोरी बिरीला घेऊन जातोय छास 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 लक्ष बघ घरात घेऊन चाललंय दुकान मांडाय लक्ष दे मला लक्षण दोन लक्षण 12 पिशव्या ठापला ना तिकडं आपण हे काय नवीन प्रकार रे बघू नको काय एकच आहे एकच आणली लक्ष बघा इकडे छास घेऊन चाललाय बायका पोरांना इकडे सर्व इथे 2 लिटरची थैली घेऊन चाललाय इकडे थैली बाटली भरून बारकी बारकी पोरा बारकी बारकी पोरा नाही तो पोरांना बायकोना घेऊन चाललंय सर्व वाटायचं ना कसं कामाला ये हा, गरमी आहे शाबास. ना जरा अजून देऊ का 2 थैल्या संदेश गाप नको संदेश हे बघा मस्त पैकी छान असं संदेश लक्ष्मण पोरा बारीक बारीक छास येतात असं घेऊन चाललंय ना कोण आलाय अरे चना आयटम हे किशत भर हे संध्याकाळला हे काय हे काकाचा किस्सा भरू नको किशत भिशत भरून चालले तिकडे हे बघा पत्रावले हे काय पता परात खाली हे बघ. पूर्ण किस्सा भरलेला आहे मस्त पाणी पियाला तर म्हणजे आता आपण आहोत ना आमच्या हनुमंतरायाच्या मंदिराची त्यात वाडीमध्ये आहोत आणि आपली पालखी ना प्रत्येक घरामधून अशी फिरत असते तर पुढील व्हिडिओ तुम्हाला हे पालखी नृत्याचं पाहायला भेटेल तर फायनली मंडळी आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी बाय धन्यवाद